आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. माझे नाव वैष्णवी अनिल गेडकर. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट विषयी थोडेसे भाषण देणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आजचा दिवस केवळ मुळे एका ऊर्जेने, एका अभिमानाने 15 ऑगस्ट हा दिवस केवळ कॅलेंडरची एक तारीखच नाही, तर कोट्यावधांच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत आहे. आपण 15 ऑगस्टला अभिमानाने झेंडा फडकवतो, पण त्या मागे दडलेली एक कथा आहे. भगवा रंग सांगतो त्यागाची, भगवा रंग सांगतो त्यागाची, पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांततेची, तर हिरवा रंग सांगतो समृद्धीची. आणि मध्यभागी असलेले अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची, प्रगतीची शिकवण देते. दीडशे वर्षाहून अधिक काळ आपला देश परक्यांच्या सत्तेखाली दबलेला होता, पण या मातीत जन्मलेल्या माझ्या शिवसैनिकांनी हार मानली नाही. टिळकांनी स्वराज्य माझं जन्मसिद्ध आहे ठामपणे सांगितलं, आणि महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या आणि सत्याच्या मार्गाने संपूर्ण जनतेला एकत्रित आणले. तर भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या तरुणांनी क्रांतीची मशाल पेटवली. तर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण मित्रांनो, इतकंच कथा संपत नाही. स्वातंत्र्य मिळवणं जितकं कठीण होतं, ते जपणंही इतकंच कठीण होतं. वाढवणं, पोहोचवणं हेही इतकंच महत्वाचं होतं, आणि पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवणं हेही इतकंच महत्वाचं होतं. आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून देशाचे नागरिक बनू शकतो का? हा, बनू शकतो. जसं की आई वडिलांचा आदर करणं, शिक्षकांचा आदर करणं, गाव लोकांचा आदर करणं, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणं, रोज शाळेत वेळेवर येणे, यांच्यापासून आपण देशसेवक घडू शकतो. मित्रांनो, आपला देश आज अंतरावर जग डिजिटल क्षेत्रात आणखीनच प्रगती होत आहे, आणि मैदानात उंच झेंडा फडकतोय. तुम्ही म्हणता इतक्या अभिमानाने भाषण काय करते, पण आपला भारत देश स्वातंत्र्य करणं हे इतकं कठीण होतं की ते माझ्या शिवसैनिकांनी केलं. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की पाणी न होता नदियाँ किस काम की, पाणी न होता नदियाँ किस काम की, आंसू न होता आंखें किस काम की, आंसू न होता आंखें किस काम की, दिल न होता धड़कन किस काम की, दिल न होता धड़कन किस काम की, अगर हम वतन की काम ना है तो यह जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम ना है तो यह जिंदगी किस काम की.